नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चिकन कटलेस बनवत बघा. वरून कुरकुरीत, आतून मऊ सॉफ्ट असं चिकन कटलेस अगदीच सोप्या पद्धतीने बनवतोय. खायला म्हणता तर अप्रतिम लागते, चवीला पौष्टिक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी चिकन घेतलंय बघा, बोनलेस चिकन आहे. आणि 4 बटाटे घेतले, ती वरली साल काढून घेतली. आता काप करून घेऊया आपण. काप करून घेतल्यानंतर बटाटे लवकर शिजते, ते मधून काप करून घेते मी. आता गॅसवर कढई ठेवल्या, 1 तांब्या पाणी घालूया आपण. चिकन घालूया त्याच्यामध्ये, चिकनचं पीस, बटाटे घालूया, चवीपुरतं मीठ घालूया. मिक्स करून घेऊया आपण. आता झाकण ठेवले, शिजतंय त्यावर आपण इकडे कांदा बारीक करून घेऊया, चॉप करून घेऊया. चॉपरमध्ये घातलाय मी कांदा. ही तर सगळंच आपण चॉपरमध्येच करून घेणार आहे, मिक्सरचा वापर नाही करणार. 2 मिरच्या घातल्या, त्या हिरवी मिरची. अद्रकचा तुकडा घातला, त्या 1 इंच घेतलंय मी आलं, बारीक बारीक तुकडे केले. लसूण घातलाय मी, 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. त्या वेगळं बनवायची गरज नाही, आपण लसूण, कांदा, अद्रक, मिरची सगळं आपण एकातच बारीक करणार आहे. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा. ही चॉप करून घेतला कांदा, बारीक असा होतोय. काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. आता साईडला आपण बघूया आता बटाटे शिजले ते का चिकन शिजले का. तर बटाटे ते शिजले, ते काढून घेऊया. बटाटे जास्त गाळ होईल. चिकन मधलं कसं सर्व पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला. मीठ घातलं, त्याचं टेस्ट सगळी त्या मिठामध्ये आहे, पाण्यात. तर आपल्याला सगळं पाण्यात आटू द्यायचं आहे. चिकन पण चांगलं शिजलेलं आहे, पण पाणी सर्व आटू द्यायचं आहे. आता पाणी पण सगळं आटलेलं आहे बघा. गॅस बंद करून घेतले मी. चिकन काढून घेते एका प्लेटमध्ये. आता थंड करा ठेवूया आपण. बटाटे थंड झाले, ते आपण किसून घेऊया. बटाटे किसून घेतल्यामुळे आता गाठी राहत नाही, ते बघा. सर्व बटाटे मी किसून घेतले. ते आता चिकनचे पीस पण आपण चॉपरच्या ह्याच्यात घालूया आणि बारीक करून घ्यायच्यात आपल्याला. दरदरीत ठेवायचं आपल्याला, असं जाडसर. जास्त पण आपण आता मिक्सरमध्ये कसं केलेलं आहेच बारीक होईल, म्हणून मी चॉपरमध्येच करते. अगदी सोप्या पद्धतीने आपण आज चिकन कटलेस बनवतोय. खायला म्हणता तर काय भारी लागते बघा. अजून थोडंसं जाडसर आहे, बारीक करून घेऊया परत एकदा. आत्ता बारीक झाले बघा. असं जाडसर पीस राहिल्यात, म्हणजे असं लय पण बारीक नाही लय बघा. असं झालंय, मस्त झालंय. आता मिक्स करूया आपण बटाट्यामध्ये. दरदरीत ठेवले. आता कांदा, लसूण, अद्रक, मिरचीचं सगळं आपण बारीक करून घेतलेलं घालूया. गरम मसाला 1 चमचा घालूया. पाव चमचा हळद घालूया किंचित. 1 चमचा लाल तिखट घालूया. लिंबाचा रस पिळून घेऊया आपण, अर्धा लिंबू घेतले मी. अजून थोडा 1 चमचा मी मसाला घातला. चवीपुरतं मीठ घातलंय. त्याचा काही व्हिडिओ तुम्हाला दिसलाच नाही बघा, स्किप झाला माझ्याकडून, सॉरी. आणि मी तांदळाचं पीठ पण 2 चमचे घातलेलं होतं, ती पण नाही दिसली व्हिडिओमध्ये. त्याच्याबरोबर मापी असावी. सगळं एकजीव करून घेऊया आपण. आता मुठभर कोथिंबीर घालूया आपण, बारीक चिरून घेतलेली. ती पण चांगली मिक्स करून घेऊया.
बाहेरून आपण विकत आणण्यापरच घरच्या घरी बनवूया बघा. हॉटेलसारखी कटलेस म्हणा तयार होते ती आपली. आता कोथिंबीर घातलं, चांगलं मिक्स करून घेतले मी. पेढा एवढा गोळा करू आपण. असं गोल गोल आकार देऊन आपण कटलेस बनवून घेऊया. गोल आकारचं हातावर थोडं प्रेस करायचं एकदम गोल गोल करून. दुसरं पण दाखवते बघा. पहिले बनवून घेतले. अशा पद्धतीने आपण सर्व कटलेस आता बनवून घेणार आहे. अगदी सोपे आहे ते. मस्त झाले ते बघा. भरपूर असे छान झाले ते. कलर पण याचा सुंदर आलाय बघा. आता कढई ठेवले गॅसवर. कढईमध्ये अगदी 4 चमचे मी तेल घातलंय बघा. एक एक कटलेस घालून आपण तळून घेऊया. तळण्यापर्यंत शॅलो फ्राय पण करून घेतलं चालतंय. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकताय. फ्राय पण करू शकताय. गोल्डन कलर येईपर्यंत आपण दोन्ही साईडनं चांगलं तळून घेणार आहे. मी कमीच तेल वापरले, जास्त तेलात नाही तळत, म्हणून एक एकच घालायचं. खूप छान होते. वरून कुरकुरीत होते बघा. आतून मऊ मऊ होते, खुसखुशीत. तुम्ही सॉस संग, साजवान चटणी संग, ग्रीन चटणी संग खाऊ शकताय. अशा पद्धतीने मी दुसरं पण तळून घेते. माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मैत्रिणी शेअर करा. उज्ज्वला रेसिपीला फॉलो करा. नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. बघा वरून कुरकुरीत झालंय, आतून अगदीच मऊ सॉफ्ट झालंय. नक्की सर्वांना आवडेल, लहान मुलांना मोठ्या माणसापर्यंत. धन्यवाद.